तर आता बिल्डिंग सॅनिटेशन कशासाठी इम्पॉर्टंट आहे तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं की जे आपली बिल्डिंग आहे, बिल्डिंगचं काय करायचं, जे वेस्ट वॉटर आहे किंवा जे आपलं आपण जे वॉटर सप्लाय आहे आणि वेस्ट वॉटर आहे, ते दोन्हीचं आपल्याला काय करायचंय, व्यवस्थित डिपॉझिशन करायचं. जे तुमची वॉटर सप्लाय सिस्टीम आहे, तुमचं जे इनटेक आहे वॉटरचा, तो पण तितकाच इम्पॉर्टंट आहे. आणि तुमचं जे आउटलेट आहे किंवा जे टॉयलेट्स बाथरूम मधलं जे वॉटर तुमचं बाहेर पडणार आहे, ते वॉटर काय करायचे, तुम्हाला व्यवस्थित त्याचं डिपॉझिशन करायचे. कशासाठी, तर जे तुमच्या टोटल बिल्डिंगचा किंवा तुमच्या टोटल बिल्डिंगचा जो हायजीन आहे तो मेंटेन झाला पाहिजे. जे फोल गॅसेस आहेत, जे टॉयलेट्समध्ये जनरेट होतात, ते गॅसेस आहेत ते आपल्याला रिमूव्ह करता आले पाहिजे. टोटल तुमचा बिल्डिंगचा हायजीन आहे, तो हायजीन तुम्हाला काय करायचं, इथं मेंटेन करायचं. त्याच्यासाठी आपण काय केलंय, वॉटर सप्लाय सिस्टीम सॅनिटेशन सिस्टीम आहे ती आपण डिझाईन केलेली आहे. तर त्याच्यामध्ये बघितलंय आपण जे 1 पाईप 2 पाईप सिस्टीम्स आहेत त्याचा आपण स्टडी केलेला आहे. तर बिल्डिंग सॅनिटेशन म्हणजे काय, सॅनिटेशन इज अ हायजीन मीन ऑफ प्रमोटिंग हेल्थ थ्रू द प्रिव्हेन्शन ऑफ ह्युमन कॉन्टॅक्ट विथ हजार्डस ऑफ वेस्ट ॲज वेल एज ट्रीटमेंट अँड प्रॉपर डिस्पोजल ऑफ सिवेज वॉटर वेस्ट. जे आपलं वेस्ट वॉटर आहे, ते वेस्ट वॉटर जनरेट झालेलं आपण काय करणार आहे, त्याचं प्रॉपर डिस्पोजल आपल्याला करावं लागेल, तरच आपली जी बिल्डिंगचा हायजीन आहे तो मेंटेन राहील. बिल्डिंगचं हायजीन मेंटेन केलं तरच काय होईल, जे आपली ह्युमन हेल्थ आहे ती व्यवस्थित राहील. जर हायजीन मेंटेन नाही केला तर ह्युमन हेल्थ आहे आपली ती व्यवस्थित राहणार नाही. सो जे आपलं वेस्ट आहे ते वेस्ट जनरेट झालेलं त्याचं कलेक्शन आणि त्याचं व्यवस्थित डिपॉझिशन ऍट पर्टिक्युलर प्लेस आपल्याला करायचंय. आणि ते डिपॉझिशन आपण कसं करणार आहे, विथ द हेल्प ऑफ आपण ज्या पाईपलाईन डिझाईन केलेल्या आहेत त्या कोणत्या ते तुम्हाला सांगितले, त्या पाईपलाईन्सचा आपण युज करणारे वेस्ट डिपॉझिट. ठीक आहे. तर सॅनिटेशन म्हणजे काय बघा, जे हायजीन आहे आपल्या बिल्डिंगचा तो मेंटेन करायचा आहे. आणि जो ह्युमन कॉन्टॅक्ट आहे, जो आपलं वेस्ट जनरेट होत आहे त्या वेस्टचं आपल्याला डिपॉझिशन करायचं. आणि तो कशासाठी डिपॉझिशन करायचं, जो आपला हायजीन आहे तो मेंटेन राहिला पाहिजे आणि ह्युमन हेल्थ आहे ती आपल्याला व्यवस्थित मेंटेन करायची. ठीक आहे, इथपर्यंत समजलं सॅनिटेशन म्हणजे काय? येस नो काहीतरी बोला. समजतंय का? सगळ्यांनी बोलायचं मी विचारल्यानंतर मधून मधून. The next, the World Health Organization states that sanitation generally refers to the provision of facilities and services for the safe disposal of human urine and feces. जे टॉयलेट मधले वेस्ट आहे ते जनरेट झालेले ते आपल्याला काय करायचं, त्याचं सेफ डिस्पोजल करायचं. ते डिस्पोजलची जी प्रोसेस आहे त्याच्यासाठी पण वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स आहेत. आपण डायरेक्टली ते डिस्पोज नाही करत, ते आपल्याला इथं सिलेबसला नाहीये. जे वेस्ट आहे ते डिस्पोज आपण करतो, ते आपण डायरेक्टली त्याचं पण डिस्पोजल जे आहे ते आपल्याला सेफली करायचंय. कारण तिथं जवळपास आसपास जी लोकॅलिटी असते त्या लोकॅलिटीला आपण जे वेस्ट डिपॉझिशन केलंय त्याचा त्रास झाला नाही पाहिजे, हे पण आपल्याला लक्षात घ्यायची गोष्ट. मग सॅनिटेशन मध्ये आपण काय करतोय, वेस्ट जे आपलं जनरेट झालेलं आहे त्याचं कलेक्शन आणि त्याचं डिपॉझिशन आपण या दोघांचा स्टडी इथं करतोय. Inadequate sanitation is a major cause of disease worldwide, and improving sanitation is known to have a significant beneficial impact on the health both in household and across the community. जे आपलं सॅनिटेशन आहे, जे वेस्ट आपले जनरेट झालेले आहे, ते जनरेट झालेले वेस्ट आहे ते आपल्याला काय करायचंय, ते व्यवस्थित सॅनिटेशन केलं तर काय होईल, ह्युमन हेल्थ आहे ती व्यवस्थित राहील. आणि जर वेस्ट आपण व्यवस्थित डिस्पोज नाही केलं तर तिथल्या आसपासच्या जवळच्या लोकॅलिटीला काय होईल, त्याचं ते हजार्डस आहे फॉर लोकॅलिटी ऑफ दॅट एरिया जिथे आपण वेस्ट डिपॉझिट करणार आहे. ते आपण वेस्ट डिपॉझिशन करण्यासाठी जे आपण एरिया निवडतो तो पण आउटसाइड एरिया असतो, पण तरी पण जे फोल गॅसेस आहेत किंवा जे क्वांटिटी आहे वेस्टची ती लार्ज अमाऊंट मध्ये आहे, सो आपल्याला ते वेस्ट डिपॉझिशन करताना व्यवस्थित डिपॉझिशन करावं लागतं. मग ते डिपॉझिशन कसं करायचं काय ते नाही आपल्याला सिलेबसला,
फक्त कसं आहे, जे जनरेट झालेले वेस्ट आहे त्याची प्लंबिंग सिस्टीम आहे किंवा जी आपण 1 पाईप 2 पाईप कंबाईंड सिस्टीम जे आपण बघितलेले आहेत त्या सिस्टीम आपण विथ द हेल्प ऑफ त्या सिस्टीम 1 पाईप सिस्टीम 2 पाईप सिस्टीम आणि कंबाईंड सिस्टीम आपण काय करणार आहे, वेस्टचं डिपोजिशन करणार आहे. तर वॉटर सॅनिटेशन प्रोसेस जे आपलं किचन मधलं वेस्ट आहे किंवा जे बाथरूम मधलं वेस्ट आहे ते वेस्ट आपण काय करणार आहे, आपण 1 पाईप आणि 2 पाईप सिस्टीम बघितलेली आहे. तर 1 पाईप सिस्टीम मध्ये काय 2 पाईप सिस्टीम मध्ये काय केलंय आपण की जे आपलं वॉटर वेस्ट आहे आणि जे सॉलिड वेस्ट आहे त्या वॉटर वेस्ट आणि सॉलिड वेस्ट साठी वेगवेगळ्या पाईप आपण यूज केलेले आहेत. आणि 1 पाईप सिस्टीम मध्ये काय केलेलं आहे, सिंगल पाईप यूज केलेली आहे फॉर बोथ दी वेस्ट, वॉटर वेस्ट असेल आणि तुमचं सॉलिड वेस्ट असेल. तर वॉटर सॅनिटेशन प्रोसेस म्हणजे काय बघा, फॉर ट्रान्सपोर्टिंग सिवेज फ्रॉम द हाऊसेस अँड कमर्शियल बिल्डिंग अ सेपरेट अंडरग्राउंड कॅरेज सिस्टीम कॉल्ड सॅनिटरी सीवर और ट्रीटमेंट डिस्पोजल इज यूज. जे तुमचे हाऊस होल्ड जे तुमची बिल्डिंग आहे किंवा तुमचं पर्टिक्युलर बंगलो आहे किंवा तुमचे कमर्शियल बिल्डिंग आहे तिथलं जे तुमची सिवरची पाईपलाईन आहे ती कुठं आहे तुमची, तर कॅरेज अंडरग्राउंड सिस्टीम आहे. अंडरग्राउंड जी काही सिस्टीम आहे ती तुमची कशी आहे, अंडरग्राउंड सिस्टीम आहे. त्याला तर तुम्ही काय म्हणणार आहे, सॅनिटरी सीवर सिस्टीम किंवा ट्रीटमेंट किंवा डिस्पोजल सिस्टीम तुम्ही म्हणणार आहे. सॅनिटरी सीवर सर्व्हिसिंग इंडस्ट्रियल एरिया ऑल्सो कॅरी इंडस्ट्रियल वेस्ट वॉटर. आता जी तुमची सॅनिटरी सिस्टीम आहे, तुमचं बिल्डिंग असेल किंवा तुमचं इंडस्ट्री पर्टिक्युलर इंडस्ट्री असेल तर तिथले पण तुमचं जे वेस्ट आहे ते तुम्ही कसं कॅरी आउट करणार आहे किंवा कसं कलेक्ट करणार आहे. तर तुमची जी सिस्टीम आहे ती कशी आहे, सॅनिटरी सीवर सिस्टीम आहे ती अंडरग्राउंड सीवर सिस्टीम आहे. आता तुम्हाला इथे 2 डायग्राम दिसत आहेत. आता हे हाऊस आहे आणि इथे तुम्हाला ते सीवर सिस्टीम आहे, सीवर सिस्टीम कशी डिझाईन केलेली आहे ते दिलेले आहे. तर बघा तर बघा जे तुमचं बघा तुम्हाला व्यवस्थित दिसेल आता ही डायग्राम. तुमचं आता इकडं आहे किचन आहे किंवा किचन आहे, इथे तुमचं WC आहे. WC इथं आहे म्हणल्यावर तुमचं बाथरूम पण इथेच असणार आहे. आणि इथं काय आहे, तुमचं किचन आहे. तर तुमचं किचन मधलं जे वॉटर वेस्ट आहे त्याच्यासाठी एक पाईप डिझाईन केलेली आहे आणि तुमचं जे सॉलिड वेस्ट आहे सॉलिड वेस्ट आहे त्याच्यासाठी तुमची दुसरी पाईप डिझाईन केलेली आहे. आणि ह्या दोन्ही पाईप तुम्हाला कुठे केलेले आहेत, एका सिंगल पाईपला कनेक्ट केले आणि ते काय तुमची मेन सीवर लाईन आहे किंवा जी मेन ड्रेनेज लाईन आहे त्या ड्रेनेज लाईनला तुमचं इथं काय केलेलं आहे, कनेक्ट केलेलं आहे. तर ही जी तुमची वॉटर सॅनिटेशन सिस्टीम प्रोसेस आहे किंवा सॅनिटरी सीवर लाईन आहे ती तुमची अंडरग्राउंड डिझाईन केलेली आहे. इथं हे तुमचं इथं ग्रास आहे आणि तुमची जी पाईप आहे ती अंडरग्राउंड इथं डिझाईन केलेली आहे. आणि ही जी पाईप आहे तुमचे सॉलिड वेस्ट जे आहे तुमचं जनरेट झालेलं त्या पाईपला तुमची इथली जी व्हेंट पाईप आहे ती कनेक्ट केलेली आहे. सो तुमचं काय होणार आहे, जे फोल गॅसेस आहेत ते तुमचे इथं रिमूव्ह होणार आहेत. तर तुमचे 2 पाईप सिस्टीम आहे. 2 पाईप सिस्टीमला तुमचं काय केलेलं आहे, मेन पाईपला तुमच्या कनेक्ट केलेली आहे आणि मेन तुमची ड्रेनेज लाईन आहे ती पूर्ण एरियाची मेन ड्रेनेज लाईन असते त्याला कनेक्ट केलेली असते आणि तिथून तुमची जी डिस्पोजलसाठी तुमचं जे वेस्ट आहे ते तुमचं तिथं जाणार आहे. लक्षात येत आहे. आता या दुसऱ्या डायग्राम मध्ये तुम्हाला इथं सॅनिटरी सीवर प्रॉब्लेम्स दिलेले आहेत. बघा तुम्हाला आता ही डायग्राम दिसते का डायग्राम व्यवस्थित तुम्हाला, की अजून मोठी करू सांगा मला.
मला हे नंतरच येते मी वाटलं तर. ओके. जे ह्या सिस्टीमचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्हाला मी नंतर सांगते. वेस्ट वॉटर सिस्टीम, आता ही पहिली तुमची कोणती झाली? वॉटर सॅनिटेशन सिस्टीम. जी अंडरग्राऊंड आहे त्याला आपण काय म्हणणार? सॅनिटरी सीवर लाईन्स किंवा सिवेज. इंडस्ट्रियल वेस्ट वॉटर असेल किंवा तुमचं कमर्शियल बिल्डिंग्स असतील तिथलं वेस्ट वॉटर असेल तुमचं, ते काय होणार आहे? तुम्ही अंडरग्राऊंड तुमच्या मेन ड्रेनेज लाईनला कनेक्ट करणार आहे. नेक्स्ट काय आहे? वेस्ट वॉटर सिस्टीम. तर वेस्ट वॉटर सिस्टीमसाठी काय केलेलं आहे तुम्ही? 1 पाईप आणि 2 पाईप. तुम्ही आता इथं जे काय आपण सिस्टीम सॅनिटेशनसाठी सिस्टीम जे डिझाईन केलेले आहे ते कशासाठी आहेत? कशावरती डिपेंड आहेत? जे आपण 1 पाईप 2 पाईप आणि कंबाईंड सिस्टीम जे आपण बघितलेले आहेत मागच्या लेक्चरला, त्याच्यावरती ह्या टोटली डिपेंड आहेत. तुमचं तिथं तुमच्या बिल्डिंगचं जे व्ह्यू आहे किंवा तुमच्या बिल्डिंगचं प्लॅनिंग कसं आहे त्याच्यावरून तुमचं तिथं 1 पाईप किंवा 2 पाईप किंवा कंबाईन सिस्टीम कोणती डिझाईन केली आहे ते डिपेंड आहे. तर आता बघा, वेस्ट वॉटर सिस्टीम पहिली झाली वॉटर सॅनिटेशन प्रोसेस. नेक्स्ट वेस्ट वॉटर सिस्टीम. त्याच्यामध्ये काय करणार आहे? जे तुमचे पब्लिक सेक्टर्स असतील किंवा प्रायव्हेट सेक्टर्स असतील, कमर्शियल बिल्डिंग्स असतील किंवा इंडस्ट्रियल बिल्डिंग्स असतील, तिथलं काय आहे तुमचं जे वेस्ट वॉटर जनरेट झालेले ते वेस्ट वॉटर कलेक्ट करण्यासाठी जी आपण सिस्टीम डिझाईन केलेली आहे त्या डिझाईन केली ते वेस्ट वॉटर आपण काय केले तिथं कलेक्ट केले आणि मेन तुमच्या मेन ड्रेनेज लाईनला. आता इथे तुम्हाला कसं दाखवलं होतं? एका सिंगल हाऊस साठी दाखवलं होतं. तुमचं काय केलं? वेस्ट किचन आणि WC मधलं जे वेस्ट आहे ते तुम्ही सिंगल एका पाईपला कनेक्ट केलं आणि ते कुठं कनेक्ट केली आहे पाईप? नंतर तुमच्या सीवर लाईनला किंवा ड्रेनेज लाईनला तुमच्या ती कनेक्ट केली. याच्यामध्ये पण तुम्ही सेम तसंच करणार. जी तुमची मेन लाईन आहे कलेक्शनची, त्या मेन कलेक्शनच्या लाईनला तुम्हाला जे तुमचं वेस्ट आहे ते तुम्हाला तिथपर्यंत नेऊन पोहोचवायचं. त्याच्यासाठी तुम्ही काय करणार आहे? ती सिस्टीम आहे ती डिझाईन करणार आहे. तर आता याच्यामध्ये तुम्हाला बघा कसं दिलेलं आहे. आता एक तुमचा जो एरिया आहे तो आता या डायग्राम मध्ये बघा. तर तुमचे हे सेक्शन्स केलेले आहेत. सेक्शन ABCDE. या सेक्शन मध्ये हे तुमचा रिजन आहे. सपोज A रिजन, B रिजन, C रिजन, D रिजन आणि E रिजन. आणि हे जे काय आहे हे तुम्हाला काय आहे तर ह्या पाईप्स कनेक्ट केलेले. तुम्हाला पूर्ण ह्याचा प्लॅन आहे इथं. ह्या ज्या पाईप्स आहेत त्या तुमच्या कोणत्या आहेत तर मेन ड्रेनेज लाईन आहेत. आणि मेन ड्रेनेज लाईनला तुमचं कलेक्शन कुठून आहे तर जे IC चेंबर्स आहेत त्या IC चेंबर्सचं तुम्हाला इथं कनेक्शन आहे. सो तुमचं काय सपोज इथे एक हाऊस आहे, इथे एक हाऊस आहे, इथे एक हाऊस आहे. ह्या हाऊसचं पूर्ण जी मेन लाईन आहे इथली ही तुमची जी मेन लाईन आहे दोन्ही सॉलिड वेस्ट आणि लिक्विड वेस्ट जे कलेक्ट केलेलं आहे आपण, सॉलिड वेस्ट आणि लिक्विड वेस्ट तुमच्या या पाईपला इथे कनेक्ट आहे आणि ती पाईप तुमच्या मेन पाईपला कनेक्ट आहे. आणि ती कुठे जाते तुमची तर तुमच्या एकदा मेन पाईप मध्ये बघा. आता तुमची इथली कोणती पाईप आहे जी सीवर लाईन किंवा ड्रेनेज लाईन आहे ती ड्रेनेज लाईन आणि तुमची मेन लाईन ही सपोज समजा ही तुमची ड्रेनेज लाईन आहे आणि ही तुमची मेन लाईन आहे. तर तुमच्या जी ड्रेनेज लाईन आहे तुमच्या प्रत्येक तुमचे प्रत्येक बिल्डिंग आहे किंवा तुमचं हाऊस आहे त्या हाऊस मधलं जे वेस्ट आहे ते तुम्ही एका पर्टिक्युलर पाईपनी तुमच्या ड्रेनेज लाईनला कनेक्ट करणार आणि ती ड्रेनेज लाईन तुमच्या मेन ड्रेनेज लाईनला कनेक्ट होणार आहे. ती कुठे जाणार आहे तर तुमचं जे तुम्ही जिथं तुमचं वेस्ट डिस्पोज करणार आहे त्या डिस्पोजल पॉइंटला तुमचं ती मेन ड्रेनेज लाईन आहे ती इथं जाणार आहे. मग तुम्ही इथं काय केलेलं आहे जे सेक्शन आहे सेक्शन A, सेक्शन B, सेक्शन C आणि D असे पर्टिक्युलर रिजन्स आहेत. त्या रिजन्स मध्ये जे तुमचे हाऊस आहे किंवा तुमची बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगचं तुम्ही काय करणार आहे वेस्ट एका पाईपनी कनेक्ट करणार आहे तुमचे ड्रेनेज लाईन आणि नंतर मेन ड्रेनेज लाईनला तुमचं ते वेस्ट आहे ते तुम्ही डंप करणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला आउटलेट आहे आणि आउटलेट मधून काय केलेलं आहे हे तुमचं इथं कुठे डंप केलेलं आहे तर स्ट्रीम मध्ये तुमचं ते वेस्ट आहे ते तुम्ही इथं डंप केलेलं आहे. त्याच्या अगोदर काय केलंय तुमचं त्याच्या अगोदर तुम्ही काय केलंय स्टॅबिलायझेशन पॉइंट मध्ये जे टोटल वेस्ट आहे ते कलेक्ट केलेले आणि तिथून आउटलेट तुम्ही डायरेक्ट स्ट्रीम मध्ये ते तुमचं जे वेस्ट आहे ते तुम्ही डंप केलेलं आहे
आणि तिथे तुमचं इथं जी डम्पिंगची प्रोसेस आहे किंवा जे तुमचं वेस्ट आहे ते एका पर्टिक्युलर ठिकाणी तुम्ही काय केलेलं आहे पोहोचवलेलं आहे. तर बघा वेस्ट वॉटर सिस्टीम मध्ये कसं जे आपलं बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगचं वेस्ट आहे ते आपण कलेक्ट करणार आहे. ते वेस्ट आपण कुठं करणार आहे मेन ड्रेनेज लाईन सीवर लाईनला किंवा ड्रेनेज लाईनला आपण कलेक्ट करणार आहे. आणि ती सीवर लाईन तुमची कुठे जाईल तर मेन ड्रेनेज लाईनला. मेन ड्रेनेज लाईन वरून काय होणार आहे तुम्ही वेस्ट एका पर्टिक्युलर ठिकाणी कलेक्ट करणार आहे आणि तिथून तुम्ही कुठं करणार आहे वेस्ट डिस्पोजल साठी जाईल तुमचं. ही जी कम्प्लीट प्रोसेस आहे त्याला आपण काय म्हटलंय वेस्ट वॉटर सिस्टीम ओव्हरव्ह्यू. जे वेस्ट वॉटर आहे तुमचं ते तुमचे वेस्ट वॉटर कुठून कसं कलेक्ट केल्यानंतर तुम्ही कसं करणार आहे कसं डिस्पोज करणार आहे तुम्हाला इथे सांगितलेलं. मेंटेन करायची. सो काय केलं आपण जी सिस्टीम आहे वॉटर वेस्ट वॉटर सिस्टीम ती आपण जनरेट केलेली आहे. त्याच्यामध्ये काय जे आपलं एखादं पर्टिक्युलर हाऊस आहे त्या हाऊसचं आपण वेस्ट कलेक्ट करणार. ते आपल्या एखाद्या ड्रेनेज लाईनला कलेक्ट करणार. त्या ड्रेनेज लाईन मधून ते वेस्ट पास होऊन तुमची मेन लाईन आहे मेन ड्रेनेज लाईन किंवा मेन सीवर लाईन त्या सीवर लाईनला तुम्ही काय करणार आहे ते पास करणार आहे. तिथून ते वेस्ट काय करेल ते वेस्ट एखाद्या पर्टिक्युलर ठिकाणी त्याला आपण काय म्हणलं इथे स्टॅबिलायझेशन पॉइंट मध्ये कलेक्ट केलं आणि तिथून ते तुम्ही स्ट्रीम मध्ये ते सोडून दिलेले आहे वेस्ट. तिथून त्या जे तुमचं स्ट्रीम मधलं वॉटर असेल त्याची एरिएशन ऑक्सिडेशन त्या सगळ्या प्रोसेस तुमच्या नॅचरली होणार आणि तुमचं काय होणार आहे तर ते जे वॉटर आहे त्याची पण तुमची प्युरिफिकेशनची प्रोसेस तुमच्या रिव्हर मध्ये किंवा तुमचं जे स्ट्रीम आहे ते नॅचरल प्रोसेस असते त्याची प्युरिफिकेशनची ती तुमची तिथं होऊन जाईल. जर फ्लोईंग कंडिशन मध्ये असेल वॉटर तर जे आपल्या रिव्हर बेड्स आहेत त्या रिव्हर बेड्स मध्ये पण तुम्हाला सांगितलंय जे फिल्ट्रेशनची प्रोसेस होते जी वाळू असते पाण्यातली ती पण फिल्ट्रेशनसाठी हेल्प करते तुमच्या वॉटरला. आणि जे फ्लोईंग कंडिशन मध्ये ओपन टू द ऍटमॉस्फिअर असल्यामुळे काय होणार आहे जे ऑक्सिजन कंटेंट आहे वॉटरचा तो ते पाणी जो ऍटमॉस्फिअर मधला ऑक्सिजन आहे तो तुमच्या वॉटरमध्ये तिथं मिक्स होणार आहे. जी एरिएशनची प्रोसेस आहे ती सुद्धा तुमची कंटिन्युअस रिव्हर किंवा स्ट्रीम मधलं वॉटर आहे ते तुमचं जर फ्लोईंग कंडिशन मध्ये असेल तर तिथे काय होणार आहे तुमची जी प्रोसेस आहे फिल्ट्रेशनची ती कंटिन्यू होत राहणार आहे. वॉटर सॅनिटेशन मध्ये बघा आता इकडची डायग्राम बघा ही समजली वॉटर सॅनिटेशन लेआउट. जे तुमचे हाऊसेस आहेत त्याच्यातलं वेस्ट कलेक्ट केलेले आहे आणि ब्रांच सीवर लाईनला आणि नंतर मेन लाईनला मेन मधून तुम्ही डम्प केलेले नंतर आता इथं बघा हे तुमचं हे पर्टिक्युलर हाऊस आहे किंवा ही तुमची कमर्शियल बिल्डिंग आहे इंडस्ट्रीयल बिल्डिंग आहे. आणि त्याच्यानंतर काय केलेलं आहे तुमचं हे हाऊस ह्या हाऊस मधलं वेस्ट आहे ते तुम्ही काय केले एका सिंगल पाईपने तुम्ही कलेक्टर सीवर लाईनला जॉईन केलेलं आहे. हे तुमचं काय प्रायव्हेट सीवर लाईन म्हटलं तरी चालेल जे आपण इथं आता पहिल्या डायग्राम मध्ये आहे आपल्याला. ही तुमची मेन सीवर लाईन आहे घराच्या तिथली तुमच्या पर्टिक्युलर हाऊसची ते तुमची इथं आहे ती लाईन. त्याला कलेक्ट केल्यानंतर तुमचं ते वेस्ट आहे ते कुठं कलेक्टर सीवर लाईन मध्ये तुम्ही पास केलेलं आहे. कलेक्टर सीवर लाईन मध्ये पास केल्यानंतर काय केलेलं आहे तुमचं ते वेस्ट आहे तो इन्स्पेक्टर सीवर लाईनला तिथून तुमचं जे वेस्ट आहे आता हे दोन्ही वेस्ट एकाच वेळी एकाच लाईन कलेक्टर सीवर लाईन मधून पास होणार. तसं तुमची इकडं कलेक्टर सीवर लाईन कोणती हे ब्रांच सीवर लाईन्स जे दिलेले आहेत या ज्या ब्रांच सीवर लाईन दिलेल्या आहेत ह्या तुमच्या कलेक्टर सीवर लाईन आहे. जे हाऊसचं वेस्ट आहे ते तुमचं या मेन लाईन मधून पास होणार आहे या लाईन मधून. ओके या लाईन मधून इथली हॉरिझॉन्टल या लाईन मधून पास होणार आहे. सो तुमचं ते काम कुठले कलेक्टर सीवर लाईन इथं करते. नेक्स्ट ते कुठे तुम्ही इन्स्पेक्टर सीवर लाईन मध्ये पास केलेले आणि तिथून कुठे जाणार आहे ट्रीटमेंट प्लांट्स कडे तुमचं जे वेस्ट आहे ते तुमचं जाणार आहे. आणि ट्रीटमेंट प्लांट्स कडे वेस्ट आहे ते गेल्यानंतर काय रेसिड्युअल डिस्पोजल सिस्टीम जे ट्रीटमेंट प्लांटला म्हणजे आपण काय केलेलं आहे ट्रीटमेंट प्लांट वरून नंतर ते कुठे जाणार तुम्ही जी स्ट्रीम आहे किंवा तुमची रिव्हर आहे त्या रिव्हर मध्ये तुम्ही डम्प करणार. मग याच्यामध्ये काय केलेलं आहे जे इंडस्ट्रीयल वेस्ट असतात त्याच्यामध्ये जे केमिकल्स असतात ते केमिकल्स किंवा जे हजार्डस सबस्टन्सेस असतात किंवा हजार्डस मटेरियल असेल इंडस्ट्रीयल वेस्ट मधलं तर आता इथे ट्रीटमेंट प्लांटचा कशासाठी आपण
म्हणजे डायग्राम मध्ये दिलेले आहे ते बघा. जे आपले इंडस्ट्रियल वेस्ट आहे, सपोज केमिकल कंपनी आहे, त्याच्यामधून जे वेस्ट बाहेर पडतं त्याच्यामध्ये जे हजार्डस केमिकल्स असतात ते आपण डायरेक्टली रिव्हर किंवा स्ट्रीम मध्ये जर ते वेस्ट डंप केलं तर काय होईल, त्याचं फिल्ट्रेशनची प्रोसेस होते, पण जे केमिकल्स आहे त्याच्यासाठी आपण तिथे ट्रीटमेंट नाही केली. सो जर जे आपले अॅनिमल्स असतील रिव्हर मधले, फिश असेल किंवा जे गाई म्हशी जे तिथलं आसपासचं पाणी पिणार, त्यांना त्यांच्या हेल्थचा आपण विचार करावा लागतो. आणि त्याच्यासाठी आपण जे वेस्ट आहे इंडस्ट्रियल वेस्ट ते आपण डायरेक्टली रिव्हर मध्ये किंवा स्ट्रीम मध्ये डंप नाही करत. त्याच्यासाठी आपण काय करतो, त्या वेस्टला ट्रीटमेंट देतो. ते ट्रीटमेंट मध्ये आपण काय करणार, जे केमिकल्स आहेत किंवा जे हजार्डस सबस्टन्सेस आहेत ते आपण काय करणार, तिथं रिमूव्ह करणार. त्याच्यासाठी हा जो तुम्हाला इथला ट्रीटमेंट प्लांट आहे तो तुम्हाला पॉईंट इथे दिलेला आहे. जे वेस्ट आहे ते तुम्ही कलेक्टर सिव्हर लाईन मधून कलेक्ट केल्यानंतर तुम्ही काय करणार, अगोदर त्याच्यावरती ट्रीटमेंट करणार आणि मग तेच तुमच्या रिव्हर मध्ये डंप करणार. कशासाठी, तर तुमची हेल्थ आहे, ह्युमन हेल्थ असेल किंवा त्या रिव्हर मधले जे फिश असतील किंवा अॅनिमल्स असतील त्यांच्या हेल्थ मेंटेन करण्यासाठी तुम्हाला हे ट्रीटमेंट प्लांटचं जे पॉइंट आहे ते इथं दिलेलं आहे. लक्षात येते का इथं? तर बघा काय केलंय आपण, लक्षात घे व्यवस्थित. सॅनिटेशन कशासाठी सांगताय का मला?